सुष्टांचं मागितलं, सुष्टांसाठी मागितलं, जो जे वांछिलं तो ते लाहो मागितलं. आणि किंबहुना हे जरी असलं, आपण म्हणतो किंबहुना सर्व सुखी, सगळ्या सुखाची कामना केली, सगळं सुख मिळावं. पण कुठलं सुख? पारलौकिक सुख मिळावं. कारण आमच्याकडे प्रापंचिक सुख, इहलोकातलं सुख मिळवण्याकरता प्रत्येकजण धडपडतोय. सर्व सुखाची आशा जन्म गेला असं संतांनी वर्णन केलंय. आयुष्यभर धडपड आहे, धडपडेपर्यंत धडपड आहे. मोठा बंगला बांधलाय, बंगल्याला नाव दिलंय समाधान. आतमध्ये समाधानाचा लवलेश नाहीये. आणि सुख सुख म्हणजे दुसरं काही नाही हो. प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी राहता आलं की आम्ही सुखी झालो. ही सुखाची साधी सरळ व्याख्या आहे. माऊली म्हणतात असं सुख सगळ्यांना मिळू दे, चित्तवृत्तीची शांतता असू दे, दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता ज्या हृदयाकडे असू दे, अशी सुखाची अत्यंत सुंदर संकल्पना मांडून किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. तीनही लोकांमधले म्हणजे स्वर्ग, मृत्यूलोक, पाताळलोक या सगळ्या तीनही लोकांमधले सगळे लोक सुखी होऊ देत, सर्व प्राणी मात्र सुखी होऊ देत. माऊलींची प्रतिज्ञाच आहे. मी इथं का आलोय? त्यांच्या येण्याचं प्रयोजन त्यांनी सांगितलंय. अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोक. म्हणजे ते निरूपण ऐकताना असं होतं की डोळ्यासमोर होतं की नाही, आपण कुठे किती चुकतोय हे आपल्याला खरंच कळलं पाहिजे. मला वाटतं कधी कधी असं बसून शांतपणे या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा ऐकल्या पाहिजेत. तेव्हा असं